हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? आणि हा जो आहे ना, हा आपल्या 14 एप्रिलचा पार्ट 2 आहे. आणि सगळ्यांना माझा मनापासून क्रांतिकारी जय भीम. आणि हा जो प्रोग्राम आहे ना, आधीच्या जो पार्टमध्ये प्रोग्राम होता ना, तो अशोक वाटिकेवर होता. आणि आता आहे हा आपल्या टावर चौकमध्ये. आणि सगळेजण टावर चौकात आलेले आहेत. अशोक वाटिकेच्या थोडं पुढे टावर चौक आहे आमच्या अकोल्यामधील. आणि माहिती आहे का ताईंनो, निळा झेंडा घेतला ना मी हातात, तर निळा झेंडा हातात घेतल्याबरोबर वेगळंच फील होते आणि एवढा अभिमान वाटते ना आपल्याला. खूप अभिमान वाटते, खूप छान वाटते. आणि वेगळीच फिलिंग असते ताईंनो ते. आणि तुम्ही पाहू शकता. आणि ह्या आहेत माझ्या पांढऱ्या साडीवाल्या मोठ्या जाऊबाई. आणि ह्या पांढऱ्या ड्रेसवाल्या जे आहेत ना, ते आहेत माझ्या जाऊबाईच्या बहीण. आणि असा काही प्रोग्राम असला ना ताईंनो, तर अशा प्रोग्राममध्येच माहीत आहे का आपल्या भेटी गाठी होतात. म्हणजे माहीत आहे का, अकोल्यातल्या अकोल्यात असून ताईंनो आमच्या कधी भेटी होत नाहीत. ना एकमेकाच्या घरी जाणे येणे नाही, कारण की सगळे आपापल्या कामात बिझी असल्यामुळे माहीत आहे का कोणालाच वेळ नाही आहे. तर असा प्रोग्राम असला ना, सगळेजण एक होतात आणि छान वाटते. पहिल्यांदा दीर भावजाचा डान्स झाला आणि नंतर मग त्यांचा डान्स झाल्यानंतर मग सगळ्या महिला डान्स करू लागल्या. आणि पाहू शकता तुम्ही सगळ्यांना किती उत्साह आहे 14 एप्रिलचा. आणि त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसत आहे ते. मोठी मुलं तर डान्स करतच आहेत ताईंनो, पण या लहान लहान ज्या चिमुकल्या आहेत ना, ह्या पण कंटिन्यू डान्स करत आहेत. अशोक वाटिकेवर माहीत आहे का, जवळजवळ अर्धा पाऊण घंटा यांनी डान्स केला, कंटिन्यू डान्स केला. आणि इथे पण कंटिन्यू डान्स चालू आहे, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर थोडासाही थकवा नाही. एकदम फ्रेश आहेत, सगळ्या मुली फ्रेश आहेत. आणि हे जे मुलं दिसत आहेत ना त्यांना, त्यांचे टीचर आहेत, ते डान्सचे टीचर आहेत. आणि डान्स टीचर म्हटल्यानंतर त्यांचा डान्स तर छान आहेच, पण मुलांना पण त्यांनी इतका छान डान्स शिकवला ना, खूप छान. आणि ह्या सगळ्या मुली आहे की नाही, यांच्या ग्रुपमधल्याच आहेत, यांच्या डान्स क्लासमधल्याच आहेत. तर तुम्हाला जरी लावायचा असला ना ताईंनो डान्स क्लास, तर यांच्याकडे लावा, कारण की खूप छान डान्स शिकवतात. आता आपण पाहू शकता त्या या मुलांचा, लहान लहान मुलं असून तरी किती छान डान्स करत आहे, तुमच्यासमोरच आहे. आणि अप्रतिम डान्स, अप्रतिम होता डान्स. आणि सगळ्यांना एवढा डान्स आवडला ना ताईंनो, खूप डान्स आवडला त्यांचा. आणि डान्स, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, ह्या लहान लहानचे मुकले आहेत ना, यांचं तर एकदम मोठे तर आहेतच, मोठ्यांनी तर छान केलाच, पण ह्या लहान असून माहीत आहे का एवढा छान डान्स केला ना यांनी, खूप छान डान्स केला. आणि पाहू शकता तुम्ही, हे आमची दीदी तर एक्सपर्ट आहेच, राजवी. खूप एक्सपर्ट आहे ती डान्स करण्यात. कोणताही डान्स करायला लावा तिला, भरतनाट्यम करायला लावा, कोणताही डान्स करते ती.
ताईंनो मी व्हिडिओ टाकत आहे ना, तर असेच टाकायचे म्हणून टाकायचे नाही आहे. कारण की तुम्ही पाहू शकता आमच्या अकोल्यामध्ये पण किती छान डान्स क्लासेस आहेत आणि किती छान डान्स शिकवतात. जो कोणी अकोल्यातले पण पाहत असेल ना माझा व्हिडिओ, तर त्यांच्याकडे कामात येईल. आणि टावर चौकातच माहीत आहे का ताईंनो, दुसरा डान्स ग्रुप पण आलेला होता आणि त्या ग्रुपच्या मुली होत्या ना, त्यांनी पण एवढा छान डान्स केला ना ताईंनो, अप्रतिम डान्स केला त्यांनी. आणि पाहू शकता तुम्ही, खूप छान डान्स केला एकदम. यांनी तर माहोल केलाच, पण त्यांनी पण माहोल केला टावर चौकामध्ये. आणि एवढी प्रचंड गर्दी झाली होती ना मुलांना पाहायसाठी, मुलांचा डान्स पाहायसाठी भयानक गर्दी झाली होती. आणि अशा प्रकारे ताईंनो टावर चौकातला पण प्रोग्राम आटोपला, डान्स वगैरे सगळं आटोपला प्रोग्राम. आणि सगळेजण गेले. मग आमचं अकोल्याचं जे जुनंच बस स्टँड आहे ना, टावर चौकाला अगदी लागूनच आहे, टावर जवळच आहे जुनं बस स्टँड. तिथे जेवण वगैरे होतं छान. तिथे गेलो आम्ही आणि तिथे मसाले भात होता आणि मोतीचूरचा लड्डू होता आणि आमची दिदूपा कशी बसली होती. आणि ताईंनो आत्ता आलेलं आहे आम्ही घरी. आता किती वाजले? 2 वाजले. आणि आम्ही गेलेलो 9:30ला आणि 9:30 वाजतापासून तर आत्ता आलो घरी. आणि प्रोग्राम एवढा छान झाला ना, एवढा मस्त झाला. आणि आमच्या दीदीचा पण डान्स खूप छान, खूप मस्त डान्स केला. सगळ्याच लहान लहान मुलींनी खूप छान डान्स केला आणि खूप मजा आली. आणि असा काही प्रोग्राम असते ना, तर खूप अभिमान वाटते ताईंनो. आपल्या असा काही प्रोग्राम असला ना ताईंनो, तर खूप अभिमान वाटते, खूप छान वाटते. आम्ही इथे कुरड्या केलं ना, तर ते दाखवेन मग की अशा तळल्या म्हणून. तर आणि तुम्ही बघू शकता ताईंनो,
साबुदाण्याची कुरळी किती छान फुलली ते. आणि मूग वडे पण करते आणि भजी पण. आज 14 एप्रिल म्हटलं म्हणजे मग पुरणपोळीचा सण असते. म्हटलं चला पुरण पण टाकलं मी. तर ताईंनो, अशोक वाटिकेवर आम्ही गेलो 9:30ला आणि तिकडून आलो आम्ही जवळजवळ 2 वाजता. आणि 2 वाजता आलो, थोडासा आराम केला आणि आता माहीत आहे का, आता करताय मी पुरणाचा स्वयंपाक. डाळ पण शिजली माझी. डाळ शिजली, एकीकडे भाजी केली आणि कढी पण झाली. पाहू शकता तुम्ही. सार पण केला मी. पुरण एकीकडे झाली माझी कढी. हे बघा, वडे भजे पण झाले. हे बघा, मूग वडे आणि भजे भिजवली मी. बस आता पुरण झालं ना, फक्त माझ्या पोळ्या बाकी आहेत. पोळ्या झाल्या की मग माझा स्वयंपाक संपला. अशा प्रकारे माझा स्वयंपाक झाला आता. तर अशा प्रकारे माहीत आहे का ताईंनो, आमची 14 एप्रिल होती. अशा प्रकारे आम्ही साजरी केली. आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.